कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। शेतजमिनीच्या वादातून अशोक राजाराम रेवडेकर यांनी पत्नी आणि मुलासह अंगावर रॉकेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। दरम्यान प्रसंगावधान राखून शाहूपुरी पोलिसांनी त्यांना अडवलं। जमिनीबाबत कोर्टाने अशोक रेवडेकर यांच्या बाजूने निकाल दिला, मात्र त्यांची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही। राधानगरी तालुक्यात स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने अशोक रेवडेकर यांनी आत्मदहनाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं। माझं नाव अशोक राजाराम रेवडेकर आहे। शेतीचे आमच्या वडिलांनी जमीन विकलेली आहे। ती जमीन आज आमच्या ताब्यामध्ये आहे आणि ती जमीन कसण्यासाठी आम्हाला ज्याच्याकडून आम्ही खरेदी घेतली त्यांची मुलं वगैरे आम्हाला अडवणूक करायला। सध्या त्या जमिनीमध्ये 30 गुंठ्यामध्ये ऊस आहे, तो गेल्या वर्षी तसाच उभा आहे। ऊस तोडासाठी कारखान्याची यंत्रणा आणली होती, त्यांनी ऊस तोडू दिला नाही। तसेच 10 गुंठ्या जमिनीमध्ये आम्ही ऊसाची सरी काढली होती, ती सरीसुद्धा त्यांनी मोडली। सध्या तिथं पिकं करताना 2022पासून आम्हाला तिथं पिकं करण्यासाठी सगळ्यांना ते त्रास देऊ लागले, जमीन कसू देत नाही। स्थानिक पातळीवर याबाबत तुम्ही स्थानिक पातळीवर तक्रार केली, काय त्यांनी आमची दाद घेतली नाही। म्हणून आम्ही कोर्टात दावा दाखल केला, त्याचा मनाई आदेश त्यांना आहे काय हे शेतात घेऊन घ्या। ही घटना तुमचं गाव कुठलं ते सांगा, कुठल्या गावात? एक गाव आमचं पनोरी गाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील पनोरी गाव, तालुका राधानगरी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।